हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा मॉर्निंग रुटीन. 2-3 कमेंट आल्या होत्या मॉर्निंग रुटीन शेअर कर म्हणून. मी आधी पण शेअर केलाय, पण आता परत शेअर करते कारण तो व्हिडिओ आता जुना झालाय आणि आता माझा मॉर्निंग रुटीन पण चेंज झालाय. तर मी अगोदर उठत होते 5:30-6ला, जिमला जात होते 6:30ला. आता मी उठते 6:30-7 पर्यंत उठते. आज उठले 6:30ला, वाजलेत 7 कारण जे मॉर्निंग रिच्युअल असतात ते पूर्ण केले. आणि आता ब्लू टी बनवली आहे, एक ॲपल. ब्लू टी छान वाटते बरं, रिव्ह्यू पण मागितला होता बऱ्याच जणांनी. छान वाटते, इम्प्रूव्हमेंट वाटते, डोकं जवळ पडत नाही आणि चहा प्यायची क्रेविंग होत नाही. तर ॲपल एक खाते. जिमला जायचे, जिमला जाते मी 7:30 पर्यंत. त्यानंतर मी जिमवरून येते 8:30-9 पर्यंत येते, 1.5 तास करते. 9ला आलं की मग पुढचा रुटीन तर तुम्हाला दाखवते. आता अगोदर ॲपल खाते एक आणि मग जिमला जाते. तसं मला वेट दोन्ही पण नाही, लॉस पण करायचं नाही आणि गेन पण करायचं नाही. त्यामुळे ॲपल खाल्लं काय ना खाल्लं काय वर्कआउटच्या अगोदर काही फरक पडत नाही. पण जिम करता करता मला भूक लागू नये म्हणून मी खाऊन जाते. आणि जिममुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होत आहेत. म्हणजे एक व्यायाम वर्कआउट लागला ना बॉडीला, तर त्याच्यामुळं. आणि माझं सर्वात फेवरेट फ्रूट जर विचारलं तुम्ही तर ॲपल. तर चला 7:15 होत आले. मी पटकन खाते आणि पटकन पळत जाते. पळत नाही, गाडीवर जाणार आहे, पण लवकर जाते कारण 7:30 पर्यंत मला पोहोचायचं आहे. चलो. आज खूप कडू लागतंय. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स ऐका हायर. डंबू फिल्टर्स नको रे. It's a heart आहे राव. It's a खरा content आहे. डंबू shining every day. Reels मध्ये पिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे, पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर. तर गाईज आले मी घरी आणि येऊन अगोदर नाश्ता केला, साबुदाणा खिचडी. बहिणीला आज गुरुवार आहे त्यामुळे तिने साबुदाणा खिचडी बनवली होती, मग मी पण तोच नाश्ता केला. थोडंसं काम केलं आणि आता मला पुण्यात जायचं आहे, सिटीमध्ये थोडंसं काम आहे. आणि सांगते तुम्हाला ते काय काम आहे. शॉपिंग करायला जायचं आहे, दुसरं काय असणार आहे. तर शॉपिंग करायची आहे थोडीफार, उगाच अशीच थोडं कुर्तीज वगैरे असं जरा नवीन काहीतरी घ्यायचं चालू आहे प्लॅन. तर बघू भेटतंय का माझ्या मनासारखं. जर भेटलं माझ्या बजेटमध्ये तर घेईल, नाही तर कॅन्सल प्लॅन. तर आता पटकन मी आंघोळ वगैरे करते, हेअर वॉश पण करायचं आहे. आणि नवीन रोजमेरी शॅम्पू घेतला मी, तो वापरणार आहे. बघा, डॅन्ड्रफ. माय गॉड, जाऊ द्या, शॅम्पू लावायचं कॅन्सल. डॅन्ड्रफचंच लोशन लावते. बापरे, हे बघा मम्मी, तरीच म्हणलं मी एवढे पिंपल कसं काय येत आहेत डॅन्ड्रफमुळे.
चला येते मी, आंघोळ करून येते आणि मग तुम्हाला भेटते. आणि आज नवीन कुर्ती घालणार आहे मी, माझी नवीन गाडी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना मी दिवाळीच्या आधी कुर्तीचा आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यातली आणखी एक कुर्ती आली आहे, तर ती आज मी वेअर करणार आहे. तुम्हाला दाखवते मी घातल्यानंतर. तर चला मी पटकन फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला. दुपारी मी आंघोळ वगैरे केली, नंतर जेवण केलं, ऑफिसचं काम केलं आणि मी जे झोपले ते डायरेक्ट आता 8 वाजता उठले. मला बाहेर पण जायचं होतं, ते पण विसरले, कारण आज मी खूप जास्त वेट लिफ्ट केलं होतं, त्याच्यामुळे बॉडी एवढी जास्त पेन होती ना. आता ते मसाज करायला लागेल. चार्जिंगला लावली, तिची चार्जिंग संपली होती. खूप जास्त अंग दुखते, जास्त वजन उचललं त्याच्यामुळे दुखतंय. तर आता आज माझा प्लॅन होता प्लांट्स आणायला जायचं मोठे. तर आता मी जाईल, आता निघते. 8 वाजले, तेवढं काय नाही, जवळच जायचंय त्यामुळे निघते मी आता, आवरते पटकन आणि मग प्लांट्स घेऊन येते मोठे. चला. तर काय झाले मी घरी, आणि प्लांट्स तर काय मला भेटलं नाही मनासारखं होतं, बट खूप जास्त महाग होतं, त्यामुळे मी नाही घेतलं एवढे पैसे मी प्लांट. आणि मला ब्लँकेट घ्यायचं होतं नवीन, ते आता त्या ब्लँकेटला 5-6 वर्ष झाले, त्यामुळे ते आता थोडंसं रिटायर करावं म्हणते, कारण खूपच होतं. एवढ्या दिवस वापरणं पण चांगलं नाही, चेहऱ्यासाठी पण चांगलं नाही. तर मी पूर्ण असं तोंडावून पांघरून वगैरे घेऊन झोपते. मग म्हणलं नवीन घेऊन येऊ. आणि त्याच्यामध्ये बेडशीटचा पण सेट आहे, आणि ब्लँकेट पिलो आणि बेडशीट असं 3चा सेट आहे. 1200 रुपयांना. मी ऑनलाईन बघत होते, पण ऑनलाईन मला क्वालिटीचा थोडा इश्यू वाटत होता, म्हणून मी ऑनलाईन नाही घेतलं. तर दुकानातून आणलं, त्यामुळे लिंक माझ्याकडे नाही आहे, आणि ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल जेव्हा मी नवीन अंथरेल. आता ब्लँकेट तर आजच काढणार आहे, बट बेडशीट वगैरे उद्या मी तुम्हाला, जेव्हा मी मस्तपैकी बेड सजवेल त्यावेळेस तुम्हाला दिसेल. आणि आता मी पटकन जेवण करते. मस्त वरण भातच खायचं आहे आज मला. एवढी जास्त भूक आहे, पण वरण भातच खायचे, कारण वरण सध्या खूप छान होते त्यामुळे. तर चला पटकन जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. झालं माझं जेवण वगैरे. आणि कॅमेऱ्याची क्लॅरिटी इग्नोर करा, कारण मी बाहेर गॅलरीत बसून शूट करते. खूप जास्त घाण येते माहिती आहे, बट काय करू, मला इथे छान थंड हवा येते आणि थोडंसं मला छान वाटतंय, म्हणून मी इथं बसले. आणि आता उद्या मला हेअर वॉश करायचं आहे, म्हणून म्हणलं मी गुंता बघा, मी आज डोकंच विसरलं नाही. सॉरी टू माय सेल्फ काहीच. तसं मी हेअर वॉश आजच केलंय, पण आज मी फक्त डॅन्ड्रफचं लोशन लावलं होतं. उद्या मला शॅम्पूने हेअर वॉश करायचे. अरे बापरे गुंता, माय गॉड. आता मला 1 तास लागेल गुंताकडे. मला ना म्हणून लांब केस आवडत नाहीत. बघायला दिसायला छान वाटतात, पण मेंटेन करायला खूप अवघड जाते. देवा अयो. जिममुळे ना तर रोजच हेअर वॉश करायची इच्छा होती. घाम येतो. घाबरायचे तुमचे लेकरं व्हिडिओ बघता. आणि ना मला खूप भारी वाटतं की लहान लेकरं, 3-3 वर्षाचे लेकरं सुद्धा माझे व्हिडिओ बघतात यार. जेव्हा त्यांच्या मम्मी कमेंट करतात ना, तेव्हा एकदम मी तर ना ढगातच पोहोचते. म्हणजे माझ्या एजचे बघतात ते तर चांगलीच गोष्ट आहे, ते तर मला आवडतं. बट लहान लेकरं, त्यांना काय कळत असेल याच्यातलं, बट ते एवढं आवडीनं बघतात. त्यांच्या मम्मीचे वगैरे मेसेज येतात, मला कमेंट येतात, ते पाहून खरंच खूप भारी वाटतंय. आणि येस, मी कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी इम्पॅक्ट पाडते माझ्या व्हिडिओज थ्रू, त्यामुळे आणखीन एक मला खूप छान वाटतं. आणि असं मला बोलत बसायला तर खूप आवडतं. कसं असतं ना माणसाचं मन,
आजच डॅन्ड्रफचं लोशन लावलं आणि लगेच माझे एक्सपेक्टेशन की डॅन्ड्रफ कमी झाला पाहिजे. कसा होईन गाईज? एक दिन में कैसे रिजल्ट आएगा गाइस? पण चांगली आहे ना असं मालिश केलं. आणि ह्या महिन्याचे पहिले 10 दिवस तर माझे खूप चांगले गेलेत. मी खूप कन्सिस्टंट होते पहिले 10 दिवस. चालो गाईस, असा होता आजचा पूर्ण दिवस, जो की पूर्ण ब्लॉग भरकटलेला आहे. मी सकाळी चालू केलं होतं मॉर्निंग रुटीन दाखवायला आणि माझा रुटीन कुठं तरीच भरकटला. मी झोपले होते म्हणून सगळं बिघडलं. काय करू आता, जाऊ द्या. अंग खूप दुखत होतं पण आता झालंय जसं तसं सर्व काही. उद्या दाखवेल मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन पूर्ण मॉर्निंगपासून. आणि आज हेच होतं सर्व काही. तर चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.